नमस्ते किसान साथियों, मैं गणेश किसान फिर से किसान कार्यशाला प्लेटफॉर्म पर आज हूँ सोलापुर में कोमलवाड़ी करके ग्राम है। यहाँ पे पिछले साल भी अपना पौधा लगा था। इस बार भी जनवरी में फरवरी में काफ़ी प्लांटेशन हुआ है और बनाना प्लांट्स की क्वालिटी कर आप देख सकते हो। जो किसान हमसे यहाँ पे जुड़े हुए हैं, थोड़ा सा बनाना प्लांट्स को मैं दिखाना चाहूँगा कि क्वालिटी कर जो है यहाँ पे सोलापुर में लगाने की विधि, जैसे लाइन से लाइन 7 फीट है, पौधे से पौधे की दूरी 5 फीट और डबल लेटरल, और लगभग यहाँ पे प्याज लिया हुआ है 2.5 लाख का उत्पादन पहले शुरुआती चरण में किसान ने प्याज का लिया हुआ है। और उसके साथ साथ जो फ्लावर्स है वो अभी आ रहे हैं। लगभग कुल मिला के यहाँ पे जो प्लॉट्स है लगा हुआ, किसान खुद घर पे मेहनत करते हैं पत्ती वगैरह निकालना, ये चीज़ें करना, ये हमारे किसान हैं। यहाँ पे कुल मिला के घर पे ही मेहनत करते हैं। और इनका मैं परिचय करवा देता हूँ। ये किसान का थोडासा परिचय मैं आपको करवा देता हूँ। सर, तुमचं नाव वगैरे सांगा, आपण कुठे आहेत? उमेश चंद्रकांत नवले, मुक्काम पोस्ट कोमलवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. आपण 18 जानेवारी मध्ये लागवड केली होती. ओके. त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून कांदा घेतला होता आणि मी सोलापूर जिल्ह्यामध्ये राहतो. ओके. आज प्लॉटची कंडिशन कशी आहे? म्हणजे लगभग मी इथं अजून प्लॉट बघितले तर लगभग एक 10 ते 12 शेतकऱ्यांमध्ये तुमचा प्लॉट सगळ्यात बेस्टमध्ये दिसतो आहे. कारण तुमचं मॅनेजमेंट, तुमचं काम करण्याची पद्धत, दुसरी गोष्ट की तुम्ही आंतरपीक कांदा घेतल्यानंतरही तुमच्याकडे एवढं चांगलं यील्ड आहे, बरोबर? तर लगभग मध्ये आता एक 10 ते 20% फ्लावर निघणे सुरू झालेले आहेत, बरोबर? तर येणारी यील्ड जे आहे, आता येणारे जे घड आहेत ते कोणत्या क्षेत्रामध्ये चांगले आहेत? समजा निघून कोणत्या क्षेत्रात, खालच्या वरच्या कोणत्या टापूत चांगले आलेले आहेत? म्हणजे चांगले म्हणजे 20%, 30%, 40% कुठं फ्लावर झालेले आहेत ह्या एरियात का इकडे? हो, ह्या वरच्या ह्याच्यात ही 1 एकराचा प्लॉट आहे. ओके. आणि ह्याच्या खाली 1 एकराचा, त्याच्या खाली अर्धा एकराचा आहे. ओके. ओके. ह्या प्लॉट मध्ये आणि एकदम खालच्या प्लॉट मध्ये आंतरपीक नव्हतं. अर्ध्या एकरामध्ये ओके. 2 एकरच कांदा होता. कांदा साधारण 900 बॅग निघला होता आपला. ओके. ओके. पण ह्यात जास्त फास्ट झाली. ओके. आणि मधल्या म्हणजे 2 नंबर कटामध्ये 1 एकराचाच प्लॉट आहे. त्याची संगटच लागवड केली. लागवडीमध्ये काही बदल नाही. पण त्याच्यामध्ये जरा थोडी येण व्हायला थोडा उशीर झाला. ओके. ओके. ते वावर शेतीचा बदल व सगळ्या गोष्टी असू शकतात, पण लगभग जो स्टेम्प वगैरे जो आहे तो एकदम चांगला आणि व्यवस्थित बनलेला आहे. बाकीचे घड वगैरे पण बघतो. ओके. याला इथं आमचे म्हणजे प्रतिनिधी पण आहेत, जे इथं कोमलवाडीमध्ये सर्वात आधी यांनी इथं केळीची लागवड केलेली होती. थोडं तुमचं पण हे द्या. माझे नाव रोहित ईश्वर राऊत, राहणार कोमलवाडी, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर. मी किसान कार्यशाला कडून जे घेतलेले CKG9 चे रोप होते, 2 वर्षापूर्वी रोप घेतलेले होते, ते लावले. त्याचे रिझल्ट वगैरे चांगले होते, बंच वगैरे चांगले निघले आणि कमी खर्चात चांगलं उत्पन्न निघले. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडून तर रोपे घेऊन विकायलाही चालू केली. भरपूर जण शेतकऱ्यांना रोप दिलेही आणि चांगलेही आहेत. बंच वगैरे पण चांगले पडतात, क्वालिटी चांगली आहे. आता जे हे बंच आहेत हे अशा प्रकारे निघत आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10व्या याला केळं छोटं पडत आहेत, पण साईज आणि दंड्याची मोठाई एकदम व्यवस्थित आहे. ठीक आहे. कारण आंतरपीक कांदा वगैरे पण घेतलेला आहे. म्हणजे नेमकं लगभग जर तुम्ही बघितलं तर म्हणजे केळीचा घड जो आहे तो एकदम एक्सलंट्स आहे. गॅपिंग प्रॉपर्स, त्याच्यानंतर येणारे उमडणारे आता जे कमळ आहेत हे पण एकदम व्यवस्थित आहेत. म्हणजे लगभग 20 जानेवारीच्या लगभगची लागवड आहे, पण लागवडीच्या याच्यानुसार म्हणजे आजची डेट जी आहे ती सप्टेंबर आहे. मध्ये उन्हाळा फार याचा गेला जिकरीचा,
त्याच्यामुळे भरपूर ट्रेसेस पण आलेले आहेत. काही काही प्लॉट जे बघितले, पण ह्या प्लॉटमध्ये चांगल्या याच्यामध्ये फ्रुट्स वगैरे, साईज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित येत आहेत. तर तुम्हाला पण ह्या क्षेत्रामध्ये जसं सोलापूर वगैरेमध्ये, इंदापूर ह्या आजूबाजूला जर केळीची रोपं बुकिंग करायची असली तर तुम्ही कोरोलरी किसान CKPLशी बोलू शकतात. रोहितशी इथं बोलू शकतात. रोहितचा नंबर मी याच्यामध्ये देऊन ठेवतो, म्हणजे जेणेकरून तुम्हाला जर काही बोलायचं असलं केळीच्या रोपांसंदर्भात किंवा इथं प्लॉट्स व्हिजिट वगैरे जर करायच्या असल्या तर त्याचा नंबर, एक वेळा रोहित तुझा नंबर सांगून दे. 76 66 68 60 68. ओके, ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकतात. म्हणजे जेणेकरून इथं जर का केळीच्या रोपांची बुकिंग करायची असली तर तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकतात, किंवा इथं आजूबाजूला जिथेही प्लॉट लागलेले आहेत ते प्लॉटचं सुद्धा तुम्हाला हे लोकेशन देतील. म्हणजे तिथं जाऊन तुम्ही ते प्लॉट बघून तुम्हाला योग्यरित्या जर वाटत असले तर तुम्ही केळीची रोपं बुकिंग करू शकतात. ओके, थँक्यू.